नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आता मटार आणि गाजरचा सीझन संपत आलेला आहे आणि म्हणूनच आपण एक वेगळ्या पद्धतीने एक दोन वेगळे इन्ग्रेडियंट्स घालून छान आपण मटार आणि गाजरची मिक्स भाजी करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा आहे तो असा बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. तो तेलामध्ये आपल्याला घालायचा आहे. त्याचबरोबर त्यात एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच एवढं आलं आहे ते कट करून घालायचं आहे आणि हे सगळं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा करपू द्यायचा नाही, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. त्यानंतर त्यातच आपल्याला एक मीडियम साईजचा पिकलेला टोमॅटो आहे तो देखील कट करून घालायचा आहे. हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक 10 ते 12 काजूच्या पाकळ्या असतात त्या घालायच्या आहेत आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा किंवा टोमॅटो करपून द्यायचा नाही आहे, फक्त मऊ होईपर्यंत भाजायचं आहे. तर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते मिश्रण थंड करायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजेच आपल्याला इथं एक 10 ते 12 पालकाची पानं घ्यायची आहेत. त्यानंतर 10 ते 12 पुदिनाची पानं घालायची आहेत. पुदिन्यामुळे खूप छान टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला फ्रेश हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. एकदम बारीक आपल्याला वाटण ह्याचं करून घ्यायचं आहे. तर आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. चला तर मग फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे थोडंसं आणि जे तयार केलेलं वाटण आहे ते घालून हे वाटण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. गॅसची फ्लेम लो ठेवली तरी देखील चालते. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 2 चमचे लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आणि हे सगळे मसाले घालते वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही आहे ती करपणार नाही. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, त्यामुळे त्याला थोडंसं लिक्विडी टेक्स्चर येईल आणि व्यवस्थित आपलं हे ग्रेव्ही आहे ती भाजून होईल. तर पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं आहे आणि गरज वाटली तर आणखीन आपल्याला अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, जसं की मी घातलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित परत एकदा मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून देऊन एक फक्त 5 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीला खूप छान तेल सुटलेलं आहे, म्हणजेच काय आपली ग्रेव्ही छान भाजलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहे. तर इथे मी मटार, त्यानंतर अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी आपल्याला गाजर बारीक कट करून घ्यायचं आहे. एक मीडियम साईजचा बटाटा आहे, त्याची साल काढून तो देखील आपल्याला घालायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीर देखील घालू शकता. तर हे सगळं आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. तर हे पाणी घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटामध्ये हे शिजवून घ्यायचे आहे. तर इथं थोडीशी आपल्याला साखर घालायचं आहे. साखर घातल्यामुळे काय होतं की आपला तिखट मिठाचा बॅलन्स होतो, त्यामुळे थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे, झाकण ठेवून देऊन 10 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर चेक करायचं आहे आपल्याला भाजी शिजली आहे की नाही. तर इथे व्यवस्थित आपली ही भाजी शिजलेली आहे आणि तयार देखील